वनविद्येचे तत्वज्ञ ललित गद्यकार मारुती चितमपल्ली. प्रतिभावंत ललित लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तींचे पक्षीशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक, निस्पृह वनाधिकारी आणि अवघे जीवन वनविद्येच्या अभ्यासासाठी आणि लेखनासाठी समर्पित करणारे व्यासंगी संशोधक म्हणून निसर्गलेखक मारुती चितमपल्ली यांची ओळख मराठी जगताला निसर्गप्रेमींना आहे. सूक्ष्म निरीक्षण, गाढा व्यासंग, संशोधकाची दृष्टी, सृष्टीविषयक जागते कुतूहल या गुणांमुळे त्यांनी केलेले वन्यजीवांचे, कीटकसृष्टीचे आणि एकूणच निसर्ग जीवनाचे चित्रण लक्षणीय ठरले आहे. त्यांच्या ललित लेखनाने मराठी साहित्यात निसर्ग चित्रणाची हिरवी वाट निर्माण केली. डॉक्टर सुहास पुजारी. वननाधिकारी म्हणून शासकीय सेवेत असल्याने 3 तपाहून अधिकचा काळ चितमपल्ली यांच्या भाळी वनवास लिहिला गेला हे खरे, परंतु हा वनवासही एक संधी समजून आपल्या व्यवसायाचा सांच्या अभ्यास विषयाशी जोडून घेत एखाद्या ऋषीसारखे जीवन व्यतीत करण्याचा निश्चय त्यांनी केला. वानिकी विद्येचे शिक्षणाने आणि आदिवासींच्या सानिध्याने त्यांना सृष्टीची रहस्ये खुणावू लागली. संस्कृत भाषेच्या अध्ययनाने आणि निसर्गमग्न झालेल्या मनाने रानवाटा तुडवताना त्यांच्या संवेदनशील मनाला सर्जनाच्या वाटेची भूल पडली. पक्षीतज्ञ सालीम अली, व्यंकटेश माडगुळकर आणि गो. नि. दांडेकर यांच्याकडून या सर्जनोत्सुक काळात त्यांना निसर्ग निरीक्षणाची व ललित लेखनाची प्रेरणा मिळाली. या सर्व संस्कारांतून मारुती चितमपल्ली यांच्यातला वनविद्येचा तत्वज्ञ ललित गद्यकार घडला. चितमपल्ली हे मुळात पक्षीशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक. अरण्य जीवनावरील आपले अनुभव व संशोधन लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून त्यांनी ललित लेखनाची वाट अनुसरली. 18 भाषा जाणणाऱ्या या वनमहर्षीने आपला समृद्ध असा निसर्ग जीवनानुभव 21 ग्रंथांतून शब्दबद्ध केला आहे. ललित गद्य, कथा, व्यक्तिचित्रे, आत्मकथन, कोशवाङ्मय, अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारांतील लेखन त्यांनी केले. मारुती चितमपल्ली यांचे जीवन म्हणजे वनविद्येच्या अभ्यासाचे एक ध्यासपर्व आहे. पक्षी निरीक्षण ही एक साधना आहे आणि वनानुभवांना साहित्यात आणणे ही एक तपश्चर्या आहे. या भूमिकेतून त्यांनी अवघा लेखन प्रपंच केला. पालकाप्य मुनीने हत्तीचा, अजमुनीने रानवक्र्यांचा, जाबालाने रानमेंढ्यांचा, शातकर्णी ऋषीने कांचनमृगाचा अभ्यास करावा, त्याप्रमाणे चितमपल्ली यांनी समग्र वनजीवनाचा अभ्यास केला. वारकरी नेत्रांनी सावळ्या विठ्ठलाचे रूप पाहावे, त्याप्रमाणे त्यांनी हिरवा निळासावळा असा निसर्ग डोळ्यात साठवला. निसर्ग हे त्यांचे अखंड चिंतनाचे विषय राहिला. त्यातूनच निसर्ग हे आपले दैवत आहे आणि साहित्यनिर्मिती ही आपली शब्दपूजा आहे अशा श्रद्धेने त्यांनी निसर्गाची नानाविध रूपे शब्दबद्ध केली. त्यांची ही वनचित्रणे मराठी शब्दसृष्टीतील वनचिंतनीच नव्हे तर जीवनचिंतने ठरली. त्यांच्या लेखांतून वनवैविध्य आणि वनमांगल्य आविष्कृत झाल्याने कित्येक वाचकांच्या मनात जंगलस्नेहाचे, निसर्गप्रेमाचे बीज रुजले. पर्यावरणीय प्रबोधन आणि साहित्य या दोन्ही स्तरांवर चितमपल्लींचेही योगदान बहुमूल्य आहे. निसर्ग चैतन्यमय आहे. सारे अरण्य म्हणजे एक प्राणमय जीव आहे. त्याला त्याचे स्वतंत्र व्यक्तित्व आहे. ही निसर्गाकडे पाहण्याची शुद्ध, स्वतंत्र आणि व्यापक दृष्टी चितमपल्ली यांच्या निसर्गलेखनाला निराळेपण मिळवून देते. त्यांच्या ललित साहित्याचा एक लक्षणीय विशेष असा की अरण्यविहातून प्राप्त झालेली शास्त्रीय माहिती अतिशय लालित्यपूर्ण आणि रोचक स्वरूपात त्यात येते. माहितीचे ज्ञानात आणि ज्ञानाचे ललित साहित्यात रूपांतर करण्याची किमया त्यांच्या निसर्गपर लेखनाने साधली. शास्त्रीय ज्ञान आणि लालित्य यांचा सुरेख मेळ त्यांच्या साहित्यात पाहायला मिळतो. ललित गद्य आणि कथा या साहित्य प्रकाराच्या सीमारेषा धुसर करणारे त्यांचे लेखन नाना रसभावनांनी अंतर्बाह्य फुललेले आहे. शास्त्रीय ज्ञानाच्या भाराने ते वाकले नाही. शास्त्रीय ज्ञान ललित रूप धारण करून अवतरण्याचे अप्रूप त्यांच्या ललित गद्यात पाहायला मिळते. चितमपल्ली हे वनमहर्षी आहेत, पण त्याबरोबरच त्यांची वृत्ती ही एका कलावंताची आहे. सृष्टीची रहस्ये उलगडून दाखवितानाच आपण कलाकृती निर्माण करीत आहोत हा कलावंताचा भाव चितमपल्ली यांच्या मनात उत्कटतेने दाटलेला दिसतो. त्याचे हे एक उदाहरण पहा. मंदिरातील सतत वाजणाऱ्या घंटेच्या नादात ती पुनरावृत्ती नसते. देवळासमोरच्या पिंपळाचा घोष एखाद्या चांदीच्या किणकिणणाऱ्या घंटीच्या नादासारखा वाटतो. पिंपळाची सळसळणारी पानं वातावरणात एक प्रकारची नादमाधुरी होतीत असतात. नदीकाठच्या पिंपळाची सळसळ नदीच्या संथ प्रवाहाला साथ देते. किनाऱ्यावरच्या पिंपळाची सळसळ आणि तिला साथ देणारी सागराची गाज यातला कुठला आवाज गूढ आहे हे सांगता येत नाही. घरासमोरच्या पिंपळाची सळसळ अंगारी गीताप्रमाणे वाटते.
या हालत्या पिंपळपानांचा हा नादवेध किती विविध रूपा चितमपल्ली यांच्या ललित प्रतिभेने घेतला आहे हे अति हळुवारपण चित्त आणून आपण जर पाहू गेलो तर त्यांच्या लेखनाचे नेमके मर्म आपल्या हाती लागू शकेल. चितमपल्ली यांच्या लेखनाला त्यांची अशी एक लय आहे. रूप, रस, गंध, नाद, स्पर्श अशा पंचसंवेदनांनी त्यांच्या लेखनाची रोचकता वाढलेली आहे. सृष्टीच्या माहितीगाराने अत्यंत रसजन्य वृत्तीने केलेले हे लेखन आहे. त्यातून वनविद्येचे, अरण्यानुभवाचे अस्पर्श, अनोखे असे हिरवे जग मराठी साहित्यात आले. त्यांच्या ललित लेखनाने मराठी साहित्याच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावल्या. पक्षी जगत हा चितमपल्ली यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. पक्ष्यांच्या आठवणींनी त्यांचे सबंध भावविश्व व्यापलेले आहे. त्यातून पक्षीवेडा माणूस ही त्यांची ओळख सर्वदूर झाली. पक्ष्यांचे जीवन आणि त्यांचे अपार्थिव सौंदर्य त्यांनी आपल्या साहित्यातून अतिशय देखण्या व चित्रमय स्वरूपात शब्दबद्ध केले. चितमपल्ली यांच्या पक्षीवेडाचे फलित म्हणजे त्यांनी निर्माण केलेला पक्षीकोश हा ग्रंथ. 450 पक्ष्यांची माहिती त्यांनी या कोशात दिली आहे. कोशवाङ्मयाची निर्मिती हे आपले एक जीवित कार्यच आहे. या उत्कट ध्यासातून त्यांनी कोशवाङ्मयाचा कार्यास वाहून घेतले. पक्षीकोशाची निर्मिती करून मराठी जिज्ञासेला त्यांनी कायमचे मुणाईत केले. पक्षीकोशात पक्ष्यांची 18 भाषांतील नावे त्यांनी दिली आहेत. ज्या पक्ष्यांची मराठी नावे आढळत नाहीत त्यांचे नव्याने नामकरण त्यांनी केले. झाडे, पाखरे, प्राणी यांची नवीन आदिवासी बोलीतील विविध प्रदेशातील नावे त्यांच्या लेखनात आलेली आढळतात. चकवा चांदण, देवदंड अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. मराठी भाषेला असे शब्दांचे धन त्यांनी दिले. मराठी भाषा संवर्धनाचे केवढे महत्त्वाचे कार्य आहे हे. चितमपल्ली यांच्या शब्दसंपत्तीचा गौरव करताना जी. कुलकर्णी म्हणतात, शिवाय मराठीत केवढी शब्दसंपत्ती आहे याचेही दर्शन घडते. निरनिराळी झाडे, पाखरे, वेगवेगळे प्राणी यांची इतकी नवीन जिवंतपणे रुजलेली नावे तुमच्या लेखनात दिसतात की आपल्याला मराठी येतं का याबद्दलच मला सांगशकता वाटते. याचे कारण म्हणजे केवळ व्यवसाय अथवा शास्त्रीय संकलन यापलीकडे जाणारी एक आतड्याची ओढ तुमच्यात आहे. तुमच्या पावलांना रानवाटांची एक माहेर ओढ आहे. मारुती चितमपल्ली, व्यष्टी आणि सृष्टी, पृष्ठ क्रमांक 178. वैविध्यपूर्ण प्राणीसृष्टीही चितमपल्ली यांच्या लेखनात येते. प्राण्यांची रूपवर्णने आणि जीवनशैली यांचे वेधक चित्रण करण्यात त्यांची प्रतिभा रमती. चितमपल्ली यांनी आपल्या प्रदीर्घ वनजीवनात वन्यजीवांचीही सूक्ष्म निरीक्षणे केली. जलीय जीवनाचा अभ्यास केला. आदिवासींची संस्कृती, त्यांचे निसर्गनिर्भर जीवन आणि त्यांना ज्ञात असलेली सृष्टीची रहस्ये त्यांच्या ललित लेखनातून आविष्कृत झाली आहेत. अशा अद्भुत अलक्षित अरण्य संस्कृतीच्या दर्शनातून त्यांच्या लेखनात विलक्षण असे वनविज्ञान प्रकटते. चितमपल्ली यांनी केवळ वनदर्शन घडवले नाही तर त्यातून जीवनदर्शन घडवले आहे. अनुभवसंपृक्त असे जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. चितमपल्ली हे वनविद्येचे तत्त्वज्ञ ललित गद्यकार आहेत. हे त्यांचे लेखन अभ्यासले, आस्वादले की सहज लक्षात येईल. लेखक हे संगमनेश्वर महाविद्यालय सोलापूर इथे मराठी भाषा आणि साहित्याचे प्राध्यापक आहेत. मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यासह एकूणच निसंगपर लेखनाचे ते अभ्यासक आहेत. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा.